मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचे नेते अनेक वेळेस सांगतात की भारतीय जनता पार्टी ही लोकशाही मानणारी पार्टी आहे. परंतु काही गोष्टी म्हणजे आज राजन पाटलाचा विषय जे काही चालू आहे सोलापूरमधला, अनगरमधील, तिथं विरोधातल्या जी काही महिला आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी, आता फॉर्म बाद झाला हे विषय सोडून द्या, पण फॉर्म भरण्यासाठी काय काय, फॉर्म न भरू देण्यासाठी काय काय केलं, किंवा जामनेरमध्ये गिरीश महाजन साहेबांनी काय काय केलं, या गोष्टीचं थोडं आत्मचिंतन करा. याच्यावरून लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी लोकशाही मानणारी पार्टी का हुकुमशाही दडपशाही करणारी पार्टी. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा काय होता? एका घरामध्ये एक जणाला फक्त उमेदवारी. नांदेडमध्ये कुठेतरी एक विषय असा झालाय, एका घरात 6-6 उमेदवार आहेत. म्हणजे राजकारणात फक्त लोकाला सांगण्यासाठी भारतीय जनता पार्टीला नियम असतात. भारतीय जनता पार्टी सांगते की भ्रष्टाचार करू देणार नाही, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. परंतु जेवढे भ्रष्टाचार करणारे नेते आहेत इतर पक्षातले, तेवढे भारतीय जनता पार्टीत घ्यायचे आणि त्यांना घेऊन राजकारण करायचे. भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. म्हणजे देशात नेमकं चाललंय काय, देशामध्ये मोदी किंवा शहा सोडता किंवा भारतीय जनता पार्टी सोडता एकही नेता चांगला नाही, किंवा एकही नेत्याला विकास करता येत नाही, किंवा एकही नेत्याला कळत नाही असं दिसून येत आहे, किंवा असं केलं जात आहे. मग ईव्हीएमचा आधार घेतला जात आहे, किंवा पैशाचा आधार घेतला जात आहे, किंवा कुठल्या मार्गाने काय करता येईल, परंतु सत्ता ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूला गेली नाही पाहिजे, एवढा अजेंडा सुरू आहे. या गोष्टी कुठेतरी लोकशाहीसाठी घातक आहेत मित्रांनो. खरंच लोकशाही टिकवायची असेल तर सर्वांना कुठेतरी बोलावं लागेल, पुढे यावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही.